नमस्कार मित्रांनो, टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेटमध्ये तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ज्येष्ठ नागरिकांचा मोफत प्रवास आता बंद होणार। लवकर हे काम करा अन्यथा प्रवास होणार बंद। काय असणार मित्रांनो ही नवीन बातमी? चला तर बघूया आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून। मित्रांनो, तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल आणि तुमचे वय 65 वर्ष ते 75 वर्ष असेल किंवा 75 वर्षापेक्षा जास्त असेल तर तुम्ही एसटी बसमध्ये सवलतीचा लाभ घेत असाल तर ही माहिती शेवटपर्यंत तुमच्यासाठी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत। कारण की सवलतीचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणते कार्ड काढावे लागणार आहे हे आज आपण बघणार आहोत। मित्रांनो, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग बांधव, शालेय विद्यार्थी, राज्य शासनाने विविध पुरस्कार प्राप्त तसे विविध प्रकारच्या समाज घटकांना एसटी बसच्या प्रवास भाड्यामध्ये तसेच दिनांक 23/8/2022 रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये महाराष्ट्रात किंवा राज्यातील 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास सवलत देण्यात आली आहे। तसेच 65 वर्ष ते 75 वर्षापर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये 50% प्रवास सवलत देण्यात आली आहे। मित्रांनो, त्याबाबतचे परिपत्रक काढण्यात आले होते आणि शासनाकडून सुद्धा GR काढण्यात आला होता। या सवलतधारकांना एसटी महामंडळातर्फे सवलत देण्यासाठी एक स्मार्ट कार्ड देण्यात आले होते आणि हे स्मार्ट कार्ड धारकांना देण्यासाठी एसटी मध्ये महामंडळ व स्मार्ट कार्ड तयार करणारी कंपनी यामध्ये करार करण्यात आला होता। परंतु आता हा करार गेल्या 8-9 महिन्यापासून संपला आहे आणि हा करार संपल्यामुळे राज्यभरात स्मार्ट कार्डची नोंदणी बंद झाली आहे आणि नूतनीकरण करण्याची प्रक्रिया सुद्धा बंदच पडली आहे। म्हणून मित्रांनो, आता ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास भाड्या विशेष सवलतीचा लाभ घ्यायचा असेल तर आधार कार्ड दाखवणे बंधनकारक आहे। एसटी महामंडळातर्फे आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे आणि आता जोपर्यंत स्मार्ट कार्डच्या नोंदणीचे काम पुन्हा सुरू होत नाही तोपर्यंत आता ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसमध्ये लाभ घेण्यासाठी आपला आधार कार्डचा वापर करावा लागणार आहे आणि स्मार्ट कार्डची नोंदणी व नूतनीकरण सुरू झाल्यावर आधार कार्ड बंद केले जाईल असे सांगण्यात आले आहे। मित्रांनो, जर तुम्ही 50% लाभ घेत असाल तर त्या आधार कार्डवरती तुमचे वय 65 वर्ष ते 75 वर्ष दरम्यान असले पाहिजे आणि जर तुम्ही 75 वर्षाच्या पुढचा लाभ घेत असाल तर प्रवासाचा लाभ घेत असाल तर आधार कार्डवरती तुमचे वय 75 वर्षाच्या पुढे असायला पाहिजे तरच तुम्हाला एसटी महामंडळामध्ये विशेष सवलतीचे लाभ दिले जाणार आहेत। स्मार्ट कार्डची नोंदणी किंवा नूतनीकरण सुरू झाल्यावर आधार कार्ड पुन्हा बंद केले जाईल आणि स्मार्ट कार्ड वापरले जाईल असे सांगण्यात आले आहे। मित्रांनो, तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। धन्यवाद।